अथवा खडक व खडकांचे प्रकार भाग 2. खडकांचे प्रकार. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे 3 प्रमुख पडतात: अग्निजन्य खडक किंवा अग्नीज खडक, मूळ खडक. गाळाचे खडक याला स्तरित खडक असे देखील म्हणतात. रूपांतरित खडक. खडकाचे प्रमुख 3 प्रकार: अग्निजन्य खडक, गाळाचे खडक, रूपांतरित खडक. अग्निजन्य खडकास अग्नीज खडक किंवा मूळ खडक असे म्हणतात. गाळाचे खडक या स्तरित खडक असे देखील म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. पृष्ठभागाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लावारसापासून मूळ खडक तयार होतो. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लावारसापासून मूळ खडक तयार होतो. अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन ज्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. या अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. आकृती 7.5 पहा. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. प्युमिस खडक. महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीकाने आढळतात. वास्तविक हे दगडांच्या खाणीचे खड्डे आहेत. या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला गेला आहे. खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले आहेत. किल्ल्यावरील तलाव. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा? का? गाळाचे खडक. तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतो. खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात. गाळाच्या खडकांना स्तरित असे म्हणतात. स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारण गाळाचे खडक सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म, शेल, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकामध्ये कोळशाचे थरही आढळतात. जीवाश्म, फॉसिल, गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या
अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गळतात, उमटतात व कालांतराने ते घट्ट होतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील जीवसृष्टीबाबत माहिती मिळते. राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते. रूपांतरित खडक पृथ्वीवर ज्वालामुखी, उद्रेक व इतर भूहालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना देखील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. हे खडक वजनाला जड, कठीण असतात. या खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्याद्वारे समजून घ्या. खडकांचा प्रकार: अग्निजन्य खडक, मूळ खडक ग्रॅनाइट. छायाचित्र: रूपांतरित खडक नीस. छायाचित्र: अग्निजन्य खडकांचा प्रकार: अग्निजन्य खडक, मूळ खडक बेसाल्ट. ॲम्फिबोलाइट. रूपांतरित खडक ॲम्फिबोलाइट. खडकाचा प्रकार: स्तरित खडक, उत्सुक खडक आणि रूपांतरित खडक संगमरवर. खडकांचा प्रकार: स्तरित, मूळ खडक कोळसा, रूपांतरित खडक हिरा. खडकांचा प्रकार: स्तरित खडक वाळूचा खडक, रूपांतरित खडक क्वार्ट्झाइट. खडकांचा प्रकार: स्तरित खडक पंकाश्म शेल, रूपांतरित खडक स्लेट. दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्यांचे रूपांतरण होते. या कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते. कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरतो. आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोवेधक आहे. भेड़ाघाट. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवरावर खडकाचे असलेले लक्षात येते. सूर्योदय व सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघते. हे दृश्य फार मनोवेधक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचे वितरण आकृती 7.5 मध्ये दिलेली आहे. नकाशाच्या आधारे बेसाल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या जिल्ह्यात आहे याची यादी करा. स्तरित खडक नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती येथे आढळतो. जांभा खडक सिंधुदुर्ग हा सिंधुदुर्ग येथे आढळतो. बेसाल्ट खडक आणि ग्रॅनाइट गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर तसेच चंद्रपूरच्या काही भागात तसेच नांदेडच्या काही भागात आढळतो. आणि बेसाल्ट खडक कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूरच्या भागामध्ये ग्रॅनाइट खडक देखील आढळतो आणि बेसाल्ट खडक देखील आढळतो. अशा प्रकारे महाराष्ट्रात हा खडक आढळतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने बेसाल्ट हा खडक जास्त आढळतो. ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकण
आढळतो. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागातही खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा कवितेतील यावळीत महाराष्ट्राचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनात काय असेल? जांभा खडक. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. जांभा खडक. तुम्ही काय कराल? अजितला शिल्पकलेची आवड आहे. त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शिल्प तयार करायचे. अग्निजन्य स्तरित आणि रूपांतरित कोणता दगड त्यांनी कामासाठी निवडावे हे तुम्हाला मला हे येते. खडकाचे प्रकार समजणे, खडकांचा वापर समजणे, महाराष्ट्रातील प्रमुख